विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या इयत्ता 10वीच्या प्रकरणाचा हा दुसरा व्हिडिओ. निसर्गामध्ये प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होणारे अनेक चमत्कार आपण पाहत असतो, प्रत्यक्षात अनुभवत असतो. यामध्ये दाखवलेलं ही घटना जी आहे ही तर आपण नेहमीच अनुभवतो. कडक उन्हामध्ये ज्या वेळेला डांबरी रस्ता तापतो आणि आपण गाडीमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपल्याला दिसतं की अरे लांब तिथे कुठेतरी आपल्याला त्या रस्त्यावरती पाणी दिसतंय. जेव्हा आपली गाडी तिथं जाते आपल्या लक्षात येतं रस्ता एकदम कोरडा आहे, पाणी अजिबातच नाही आहे तिथे. मग आपल्याला हा एक भास कसा झाला? ऑन अ हॉट रोड we can see an illusion of the appearance of water which is called mirage. यालाच मराठीमध्ये मृगजळ असं म्हणतात. अगदी आता होळी आहे, तुम्हाला होळीच्या वेळेला जी आग आपण लावतो त्याच्या पलीकडं आपण पाहिलं तर तिथंसुद्धा आपल्याला आगीच्या ज्वाळांच्या पलीकडच्या वस्तू शेक होताना म्हणजे हलताना दिसतात. मग हे असं का होतं? तर याला कारण आहे प्रकाशाचे अपवर्तन ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या दुसऱ्या इमेजमध्ये तुमच्या लक्षात येईल, इथं ही व्यक्ती उभा राहिलेली आहे आणि या व्यक्तीला लांब पाणी दिसतं. हा रोड जो आहे हा गरम झालेला असतो आणि गरम रोडच्या जवळची त्याच्या पृष्ठभागाजवळची हवा गरम हवा असते, हॉट एअर. त्या कम्पेअरमध्ये वरची हवा जी आहे ती थंड असते. गरम हवा विरळ असते, तिचा अपवर्तनांकसुद्धा कमी असतो. द एअर नियर द हॉट रोड सरफेस इज हॉट अँड इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो लेस. आपण जसजसं उंचीवर जातो तसतसं हवा काय होत जाते? घन होत जाते आणि अपवर्तनांक अर्थातच वाढत जातो. हे नेहमी लक्षात ठेवा. घनता जास्त, अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा जास्त. आणि त्यामुळे हवा तर हलती असे हे आपल्याला माहिती आहे. हवा ही सतत हलती आहे, त्यामुळे त्याचा अपवर्तनांक बदलत राहतो आणि म्हणून प्रकाशाची दिशा सतत बदलत राहते. द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कीप चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा जो प्रकाशाचा मार्ग वक्र दिसतोय, तुम्ही म्हणाल प्रकाश किरण असे कधी जात नाहीत वक्र, सरळ रेषेत जातात. तर बरोबर आहे, ते सरळ रेषेतच जातात. परंतु जसे ते वातावरणामध्ये प्रवेश करतात, हवेमधला हा जो फरक आहे त्यामुळे हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो आणि अपवर्तनांक जसा बदलणार तसा जो प्रकाश किरणांचा मार्ग आहे तो सुद्धा बदलणार आहे. आणि म्हणून आपल्याला हे प्रकाश किरण या पद्धतीने वक्र दिसतात. आणि खरं तर हे काय आहे? इट इज ॲक्च्युअली अ रिफ्लेक्शन ऑफ स्काय. आपल्याला या ठिकाणी हे आकाशाचं परावर्तन जे झालेलं असतं त्यामुळे पाण्याचा भास होत असतो. या आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट अपियर टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड. दिस इज कॉल्ड मिराज. दूरवरची वस्तू आहे त्याकडून येणारे जे प्रकाश किरण आहेत त्या वस्तूच्या जमिनीमध्ये असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे वाटतात आणि यालाच काय म्हणतात? मृगजळ. पहा, या ठिकाणी हा रस्ता आहे असं आपण गृहीत धरूयात. हे झाड आहे, हे ओरिजिनल प्लांट किंवा ट्री, आणि ही इथे त्याची इमेज आहे खाली. आता रस्त्यावर कधी इमेज तयार होत नाही, परंतु हा सगळा अपवर्तनाचा खेळ आहे आणि त्यामुळे आपण जेव्हा लांबून पाहतो तर रस्त्याच्या आतून जसं काही आपल्याला त्या झाडाची इमेज दिसते आहे असा आपल्याला भास होतो आणि यालाच म्हणतात मृगजळ. ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स. आपण गावाकडे गेलो तर आपल्याला हा अद्भुत नजारा अगदी सहज बघायला मिळतो, कारण शहरामध्ये काय होतं, खाली लाईट असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला आकाशातला ताऱ्यांचं निरीक्षण नीट करता येत नाही. हे जे ताऱ्यांचं लुकलुकणं आहे हे सुद्धा प्रकाशाच्या अपवर्तनाचाच परिणाम आहे आणि अर्थातच हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अंधाराची गरज असते. सो व्हाय डू स्टार्स ट्विंकल? लेट्स सी. तारे स्वयंप्रकाशी असतात, त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस.
खूप दूर अंतरावर असतात ते आणि त्यामुळे आपल्याला ते बिंदुरूप स्रोत असल्याचं जाणवतं. Being at a very large distance, they appear to be point source. वातावरणामध्ये हवा जी आहे, जसजसं आपण जमिनीकडे येऊ तसतसा हा अपवर्तनांक काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे हवेची घनता काय होत जात असेल, अर्थातच वाढत जात असणार आहे. त्यामुळे वातावरणातून तारका प्रकाशाचे जेव्हा अपवर्तन होतं तेव्हा हा प्रकाश स्तंभिकेकडे झुकतो, स्तंभिकेच्या जवळ जातो. अपवर्तनांक वाढला की प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतात आणि तो तारा जो आहे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनपेक्षा, मूळ स्थितीपेक्षा थोडा उंच आहे असं भासतं आपल्याला. अर्थातच ही स्थिती आभासी असते. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजेस ॲज रीचेस द ग्राउंड ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. Starlight travels from rarer medium to denser medium and constantly bends towards the normal. So the star appears to be higher as compared to its actual position. त्याच्या मूळ स्थितीपेक्षा ते तारे जे आहेत ते थोडेसे उंच असल्याचं आपल्याला जाणवतं. आणि ही जी स्थिर आहे ना स्थिती, आपल्याला असं वाटतं की ते तिथं आहेत, परंतु ही स्थिती स्थिर नसते, ती सतत बदलत असते, कारण हवेची सतत हालचाल होत असते. दिस ॲपरंट पोझिशन कीप्स चेंजिंग अ बिट ड्यू टू द मोशन ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर अँड चेंजिंग एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर. सो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर ऑल्सो कीप्स चेंजिंग. हवेची सतत हालचाल आहे, तिची घनता बदलते, हवेचं तापमान बदलत राहतं, म्हणजेच वातावरण स्थिर नसतं आणि त्यामुळे कोणत्याही भागातील हवेचा अपवर्तनांक हा सातत्याने बदलत राहतो. त्यामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती आणि प्रखरता ही सुद्धा अर्थातच सतत बदलत राहते आणि म्हणजेच आपल्याला ते तारे जे आहेत ते लुकलुकताना दिसत राहतात. द पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ स्टार्स कीप चेंजिंग कंटिन्युअसली अँड दे ॲपियर टू बी ट्विंकलिंग. या ठिकाणी आपल्याला लक्षात येण्यासाठी फक्त हे लेयर्स दाखवलेले आहेत. जसं वातावरणामध्ये प्रवेश करतात हे लाईट रेज, तसं काय होत जातं, हवा घन होत जाते, अपवर्तनांक वाढत जातो आणि सातत्याने ताऱ्याकडून येणारा जो प्रकाश आहे त्याची प्रखरता, त्याचा मार्ग बदलत राहतो. म्हणून आपल्याला ते तारे जसं वाटतं की ते लुकलुकत आहेत, या पद्धतीने आपल्याला त्याचा भास होत असतो. या इमेजवरून हे लक्षात येऊ शकेल तुम्हाला की ओरिजिनल पोझिशन असते ताऱ्यांची ही, आणि या ठिकाणी आपल्याला ॲपरंट स्टार पोझिशन म्हणजे ही आभासी स्थिती आहे त्याची. वातावरणामध्ये जसं पृथ्वीकडे हा प्रकाश येतो तसतसं काय होत जातं, अपवर्तनांक वाढत जातो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजिंग. जसं आपण पृथ्वीकडे जाणार आहोत, हवेची घनता वाढत जाते, अपवर्तनांक देखील वाढत जातो. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. सकाळी सूर्योदय होतो, माहिती आहे ना, लवकर उठलात तर सूर्योदय बघायला सुद्धा खूप छान वाटतं. सूर्योदय होतो म्हणजे नेमकं काय होतं, सूर्य क्षितिजाच्या वर येतो. पण खरंच ज्या वेळेला सूर्योदय होताना आपण पाहतो आपल्याला तो क्षितिजाच्या वर दिसतो, तेव्हा सूर्य खरंच तिथे असतो का, तर अजिबातच नाही. सूर्य क्षितिजाच्या खाली असतो थोडासा आणि त्याच्यापासून येणाऱ्या प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि तो वक्र मार्गाने आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचत असतो. त्याच्यामुळे सूर्य क्षितिजाच्या वर येण्याआधीच आपल्याला दिसायला सुरुवात होते. इथं समजा ही पृथ्वी आहे आणि इथं आपण आहोत. हे आपण आहोत म्हणजे आपल्यासमोर हे क्षितिज, हॉरिझॉन. क्षितिज कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी आकाश आणि जमीन एकमेकांना टेकले आहेत असा भास होतो त्याला आपण हॉरिझॉन, क्षितिज म्हणतो. मग आता आपल्याला सूर्य दिसण्यासाठी तो क्षितिजाच्या वर यायला हवा, तेव्हा तो आपल्याला दिसणार आहे. परंतु सूर्योदय होतो असं आपण म्हणतो की सूर्याचा उदय झाला, याचा अर्थ सूर्य वर आला, परंतु तो आलेला नसतो, तो क्षितिजाच्या खाली असतो. दिस इज ॲक्च्युअल पोझिशन ऑफ द सन. आणि काय होतं, इथे हे लेयर्स दाखवलेले आहेत आपल्याला समजण्यासाठी. त्याच पद्धतीने
जसं सूर्यापासून प्रकाश पृथ्वीकडे येणार आहे तेव्हा हवेची घनता वाढत जाते. पहा, या ठिकाणी हा सरळ रेषेत आला, इथे यामध्ये हवेचं घनता वाढली, त्याचा मार्ग बदलला, स्तंभिकेकडे झुकला. इथे घनता अजून वाढली, अजून स्तंभिकेकडे झुकला, आणि या ठिकाणी घनता हवेची अजून वाढल्यामुळे तो आणखी स्तंभिकेकडे झुकला. आणि त्यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजाच्या वर येण्याआधीच आपल्याला सूर्य क्षितिजाच्या वर आल्याचा आभास होतो. दिस इज द ॲपरंट पोझिशन ऑफ द सन. बाय सनराईज वी मीन द appearance of the sun above the horizon. But when the sun is somewhat below the horizon, its light rays are able to reach us along a curved path due to their refraction through Earth's atmosphere. Thus we see the sun even before it emerges above the horizon. Same thing happens, of course, at the time of sunset. सूर्यास्ताच्या वेळेला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने सूर्य क्षितिजाच्या खाली गेल्यानंतर सुद्धा आकाशामध्ये दिसतो हे बघायला मिळतं. पहा, इथं समजा हे क्षितिज आहे, इथून आपल्याला खरं तर हा सूर्य इथं दिसतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की सूर्याचा अस्त व्हायचा आहे, अजून सनसेट व्हायचा आहे. बट दिस इज द ॲपरंट पोझिशन. ही आभासी स्थिती आहे. खरं तर सूर्य क्षितिजाच्या खाली गेलेला असतो. ही क्षितिज समांतर लाईन, आणि हा सूर्य खाली गेलेला आहे, परंतु आपल्याला मात्र तो अपवर्तनामुळे आकाशातच आहे असं जाणवतं. आता जसं आपण म्हणलं की तारे लुकलुकतात, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, ही पोएमसुद्धा तुम्ही लहानपणी अगदी आवडीने म्हणायचात. पण स्टार ट्विंकल होतात, तसं प्लॅनेटच्या बाबतीत काय, ग्रहांच्या बाबतीत काय? ग्रह तर लुकलुकताना दिसत नाहीत. का बरं कारण असेल? कारण तुलनेने ग्रह ताऱ्यांच्यापेक्षा पृथ्वीच्या थोडेसे जवळ असतात, आणि त्यामुळे बिंदू स्रोतांचा ते एक समूह असतात. तारे हा बिंदू स्रोत असल्याचं जाणवत होतं, पॉईंट सोर्स. आणि प्लॅनेट्स, ग्रह जे आहेत ते बिंदू स्रोतांचा एक समूह वाटतो आहे. वातावरणामध्ये सतत स्थिती बदलते आहे, त्यामुळे त्या बिंदू स्रोतांपैकी काही बिंदू जास्त तेजस्वी आणि काही कमी तेजस्वी दिसतात. त्यांचं स्थान देखील बदलत राहतं, पण एकूण सरासरी प्रखरता जी आहे ती स्थिर राहते. त्यांचं सरासरी स्थानसुद्धा स्थिर राहते, आणि त्यामुळे आपल्याला ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स बिकॉज दे आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर टू स्टार्स. सो दे ॲपियर ॲज अ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस. एक प्रकारचं असं कलेक्शन आहे जसं काही खूप पॉईंट सोर्सचं. बिकॉज ऑफ चेंजेस इन ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, द पोझिशन ॲज वेल ॲज द ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स चेंज, but the average position and average brightness remains unchanged. That means it does not change. And of course planets do not twinkle. आणखी प्रकाशाच्या अपवर्तनांकाचा एक खूप सुंदर असा आविष्कार आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाहतो, तो म्हणजे इंद्रधनुष्य. आणि ह्या गुणधर्म आहे प्रकाशाचे अपस्करण, म्हणजेच डिस्पर्शन ऑफ लाईट. आपल्याला इंद्रधनुष्य सहजपणे तयार करायचं असेल, इंद्रधनुष्याचे रंग, तर तुम्ही पण काय करता, बऱ्याचदा कंपासमधली तुमची जी प्लास्टिकची पट्टी आहे ती अशी डोळ्यांच्या थोडंसं वरच्या बाजूला प्रकाशामध्ये धरली तर तुम्हाला सहजपणे इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसू शकतात. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला त्रिकोणाकृती प्रिझम नक्की दाखवला असेल, त्यावर पांढरा प्रकाश पाडून दाखवला असेल, आणि तुम्हाला इंद्रधनुष्य मिळवायला सुद्धा सांगितलेलं असेल. हे जे 7 रंग दिसतात याला वर्णपंक्ती असं म्हटलं जातं. बाय यूजिंग प्रिझम वी कॅन सी लाईट रेज डिवायडेड इंटू डिफरंट कलर्स. दिस इज कॉल्ड स्पेक्ट्रम. यालाच काय म्हणायचं? वर्णपंक्ती. सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू यूज अ ग्लास प्रिझम टू ऑब्टेन सन्स स्पेक्ट्रम. बघा, हे लक्षात घ्या. सर आयझॅक न्यूटन फक्त गुरुत्वाकर्षणापुरतंच लक्षात ठेवायचं नाही आहे, तर त्यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेचा लोलक वापरला, म्हणजेच हा प्रिझम. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होते.
पृथक्करण होणे म्हणजे वेगळे होणे. या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट into its component colors while passing through a medium is called the dispersion of light. या रंगांचा क्रम मराठीमध्ये जेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तेव्हा तो असा इकडनं या बाजूनी लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचा तर तो विबग्योर म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. आणि मराठीमध्ये आपल्याला रेड म्हणजे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा म्हणजे ता, ना, पी, ही, नी, पा, जा. याच पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवायचा. प्रकाश विद्युत चुंबकीय प्रारणा आहेत. लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. साधारणपणे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर तरंगलांबी असलेल्या प्रारणांना आपले डोळे संवेदनशील आहेत म्हणजे आपण तो प्रकाश पाहू शकतो. तांबड्या किरणांची तरंगलांबी सर्वात जास्त असते, 700 नॅनोमीटर एवढी असते. आणि जांभळ्या किरणांची तरंगलांबी सर्वात कमी म्हणजे 400 नॅनोमीटरपर्यंत असते. आवर आईज आर सेन्सिटिव्ह टू द रेडिएशन्स हॅव्हिंग वेवलेंथ बिटवीन 400 नॅनोमीटर्स to 700 nanometer. The red light has maximum wavelength near about 700 nanometer and violet light has the smallest wavelength approximately 400 nanometer. 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. खूप 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 लहान आहे हे युनिट जे आहे ते तरंगलांबी मोजण्याचं. निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग सारखा असतो. निर्वात पोकळी म्हणजे काय? ज्या ठिकाणी कोणतंही माध्यम नाही, स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणतंही माध्यम नाही. इन व्हॅक्यूम द वेलॉसिटीज ऑफ लाईट रेज ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज द सेम. वेगवेगळ्या रंगांसाठी माध्यमाचा अपवर्तनांक वेगळा वेगळा असतो. म्हणजेच सूर्यापासून येणारा जो पांढरा प्रकाश आहे जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात शिरतो तेव्हा तो 7 रंगांच्या वर्णपंक्तीमध्ये बाहेर पडतो म्हणजे निर्गत होतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. म्हणजे एखादं माध्यम आहे तर त्या माध्यमामध्ये हिरवा प्रकाश आणि पिवळा प्रकाश शिरले तर त्या दोन्हींचा अपवर्तनांक वेगळा असतो. The white light coming from the sun through air enters any refracting medium. It emerges as a spectrum. हवेतून येताना पांढरा प्रकाश असतो परंतु हाच पांढरा प्रकाश दुसऱ्या कोणत्याही माध्यमात शिरला की त्यानंतर मात्र आपल्याला पांढरा प्रकाश ज्या 7 रंगांचं मिश्रण आहे ते 7 रंग सहज दिसू शकतात. यानंतरचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. समजायला असं वाटतं अवघड आहे परंतु जर लक्ष दिलं तर अगदी सोपा असा हा भाग आहे. इथे 2 माध्यमं वापरलेली आहेत, वरती एअर आणि खाली पाणी, वॉटर. आपल्याला माहिती आहे की हवा आणि पाणी यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर हवा हे विरळ माध्यम आहे, रेअरर मीडियम, आणि पाणी हे त्या तुलनेत घन माध्यम आहे, इट इज अ डेन्सर मीडियम. एक विरळ माध्यम आणि एक घन माध्यम घेतले आणि त्यावरून आपल्याला ही तुलना करून लक्षात येईल बघा. वेन लाईट एंटर्स अ रेअरर मीडियम फ्रॉम अ डेन्सर मीडियम, सम पार्ट ऑफ द लाईट गेट्स रिफ्लेक्टेड and comes back into the denser medium. It is called partial reflection. ज्यावेळी प्रकाश घन माध्यमातून, इथं हे घन माध्यम आहे असं आपण गृहीत धरूयात, घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो
तेव्हा त्याचा काही भाग या घनमाध्यमात पुन्हा परततो. यालाच आंशिक परावर्तन असे म्हणतात. बराच भागाचे अर्थातच अपवर्तन होते, म्हणजे तो भाग वरती जातो अपवर्तितून. आणि वरती अपवर्तन होताना ते माध्यम विरळ असतं, त्यामुळे तो स्तंभिकेपासून दूर जातो. माध्यम घन असेल स्तंभिकेच्या जवळ येतो, माध्यम विरळ असेल स्तंभिकेपासून तो लांब जातो. पाहता या इमेजवरून समजा या पॉईंटला आपल्याला हे परावर्तन आणि अपवर्तन बघायचे, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. ए या पॉईंटपासून लाईट रेज निघाला या पॉईंटला, ही आहे नॉर्मल म्हणजे स्तंभिका. या प्रकाशाचा बराच भाग परावर्तन होऊन त्याच माध्यमात परततो. म्हणजे इथे आपाती कोन आणि हा परावर्तन कोन हे समान असणार आहेत. आणि बराचसा भाग अपवर्तित होतो, म्हणजे रिफ्रॅक्ट होतो, हवेत जातो. हवेत जाताना ही जी स्तंभिका आहे हा असा जायला हवा, तर तो स्तंभिकेपासून लांब जातो. आता आणखी थोडंसं ही मूळ पोझिशन आहे, ओरिजिनल असं आपण गृहीत धरूया. या पॉईंटला काय होतं पहा, ही आहे स्तंभिका नॉर्मल, आपाती कोन वाढला, बरोबर ना, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस. पुन्हा तेच बराचसा भाग परावर्तित होतो आणि पाण्यात परततो, रिफ्लेक्शन होतं. आपाती कोन वाढला म्हणजे परावर्तन कोनही वाढलेला आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि अर्थातच अपवर्तन कोनसुद्धा वाढला आहे, स्तंभिकेपासून तो आणखी दूर गेला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. समजा इथे तो 30 अंश असेल, या स्तंभिकेशी अपवर्तित किरणाने केलेला हा कोन, अपवर्तित कोन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हा जर कन्सिडर केला 30 अंशाचा, तर इथं तो आणखी लांब गेला आहे. इथे आपण गृहीत धरूया तो 50 अंशाचा आहे. या पॉईंटला आपाती कोन आणखी वाढवला आहे बघा, हे या ठिकाणी हा आपाती कोन आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आणखी वाढवला आहे. आता या पॉईंटला बराचसा भाग परावर्तन होणारच आहे, रिफ्लेक्शन होणारच आहे, या ठिकाणी दाखवलेलं नाही परंतु तो होणारच आहे आणि तो पाण्यात परत येणार आहे. अपवर्तनाचं काय होतं, व्हॉट अबाउट रिफ्रॅक्शन? तो इथं असलेला रिफ्रॅक्टेड रे आणखी इकडे जास्त कोन केला आहे आणि इकडे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणखी वाढला, म्हणजे तो जवळपास बघा या ठिकाणी दाखवला आहे 90 अंश एवढा झाला. हा जो पॉईंट आहे हा लक्षात घ्यायचा. या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री आहे. हे जे आपाती कोनाचं मूल्य आहे यालाच म्हणतात क्रिटिकल अँगल, यालाच मराठीमध्ये क्रांतिक कोन असं म्हणतात. द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स 90 डिग्री. या पॉईंटला म्हणजे बघा, फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स 90 डिग्री. धिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. ज्या विशिष्ट आपाती कोनाच्या मूल्यासाठी अँगल आर 90 अंशाचा असतो, त्या विशिष्ट मूल्याला क्रांतिक कोन असे म्हणतात. आयचे मूल्य आपण आणखी वाढवूयात या ठिकाणी. आता 90 अंशापेक्षा जास्त असणार आहे ना अँगल आर, मग तो 90 अंशापेक्षा इथं हे 90 अंशाचा कोन आहे आणि वाढला म्हणजे तो आत गेला. याचाच अर्थ आता या पॉईंटला अपवर्तन होणार नाही, रिफ्रॅक्शन डज नॉट टेक प्लेस हिअर. पूर्णच्या पूर्ण प्रकाश किरणांचं काय होईल, परावर्तन होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, पूर्ण परावर्तन. इथं आंशिक परावर्तन झालं, काही भागाचंच परावर्तन, उरलेल्या भागाचं अपवर्तन, काही भागाचंच परावर्तन, उरलेल्या भागाचं अपवर्तन. परंतु या ठिकाणी अपवर्तन झालंच नाही, पूर्ण प्रकाशाचं परावर्तन झालं. याला म्हणतात पूर्ण आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. लक्षात आलेलं आहे तुमच्या? आता ही क्रिटिकल अँगल जो आहे त्याच्या व्हॅल्यूच्या संदर्भात, त्याच्या मूल्याच्या संदर्भात काय सांगता येईल. 1 and 2. 1 म्हणजे पहिलं माध्यम आहे, 2 म्हणजे हे दुसरं माध्यम आहे.
दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक. पण N2 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तनासाठी आय हा काय आहे, क्रिटिकल अँगल आहे है ना, कारण की आरची व्हॅल्यू किती आहे, 90 अंश आहे. आपण ही व्हॅल्यू या सूत्रामध्ये घालूयात. 1N2 इज इक्वल टू साइन आय आहे तसंच राहील. साइन आरच्या जागी ही व्हॅल्यू येईल आरची साइन 90. आणि मग हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मूल्य मिळतं, पुन्हा साइन आय, कारण साइन 90 डिग्री ट्रिग्नॉमेट्रीनुसार त्रिकोणमितीनुसार साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1. म्हणून साइन आय भागिले 1 म्हणजेच उत्तर येईल साइन आय. आता आपल्याला इंद्रधनुष्य कसं दिसतं. साधारणपणे पावसाळी सीझनमध्ये आपल्याला नेहमी कधी कधी 2-2 इंद्रधनुष्य दिसतात, कधी कधी 3-3 इंद्रधनुष्य दिसतात. तर अनेक नैसर्गिक घटनांचं एकत्रीकरण आहे हे इंद्रधनुष्य म्हणजे. याच्यामध्ये प्रकाशाचे अपस्करण होते, प्रकाशाचे अपवर्तन होते, आंतरिक परावर्तन होते आणि या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे इंद्रधनुष्य. रेनबो इज अ ब्युटिफुल फिनॉमिनन which is combined effect of dispersion, refraction and total internal reflection of the light. It can be seen mainly after a rainfall that we know. मग आता पावसाळ्यामध्ये दिसण्याचं कारण काय, तर पावसाळ्यामध्ये जे पाण्याचे थेंब असतात वातावरणामध्ये ते एका छोट्या प्रिझमनुसार म्हणजे लोलकासारखं कार्य करतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो पहा या ठिकाणी, तेव्हा त्याचे पहिल्यांदा काय होते, अपवर्तन म्हणजे मार्ग बदलला आणि त्याचबरोबर त्याचं अपस्करणसुद्धा होते म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचे 7 रंगांमध्ये पृथक्करण होते. आता थेंबाच्या आतल्या ह्या बाजूला काय होणार आहे, काय दिसते आपल्याला इथं, पूर्ण आंतरिक परावर्तन झालेलं दिसतंय. आणि थेंबाच्या बाहेर येताना पुन्हा काय होतं आहे, मार्ग बदलला म्हणजे अपवर्तन होते आणि आपल्याला 7 रंगाचे इंद्रधनुष्य आपल्याला हे दिसतं. या ठिकाणी हे जे पाण्याच्या थेंबाच्या बाहेर आल्यानंतर हा जो भाग आहे हा आपल्याला दिसतो. थेंबाच्या आतमध्ये काय होतं हे आपल्याला दिसत नाही, परंतु हा जो परिणाम आहे जो आपल्याला दिसतो तो ह्या 3 क्रियांचा परिणाम असतो एकत्रित. हा स्मॉल वॉटर ड्रॉपलेट आहे बघा, छोटा पाण्याचा थेंब आहे, हा एका प्रिझमसारखा काम करतो. वेन लाईट रेज फ्रॉम द सन एंटर दिस ड्रॉपलेट it gets refracted and dispersed. Then there is a internal reflection. या ठिकाणी आपल्याला इंटरनल रिफ्लेक्शन दिसतं पूर्ण. and after that once again the light gets refracted while coming out of the droplet. all these 3 processes together produce the rainbow. आपल्याला काय दिसतो, अशा पद्धतीने आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. तर या पद्धतीने प्रकाशाचे अपवर्तनाचे परिणाम आपण यामध्ये अभ्यासलेले आहेत. यावर आधारित प्रश्न नक्की तुम्हाला सोडवता येतील. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. काही कन्सेप्ट पहिल्यांदा कळण्यासाठी थोडंसं अवघड असतं, परंतु ज्यावेळी तुम्ही पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहाल आणि समजून घेण्याचा प्रयत्न कराल नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. थँक्यू.